श्री स्वामी समर्थ. आपण आनंदी तर जग आनंदी. ज्यावेळी आपण आपलं मानसिक स्वास्थ्य जोपासतो त्यावेळी आपल्या आजूबाजूचे प्रॉब्लेम हळूहळू कमी व्हायला लागतात. देवाने आपल्याला जगायला पाठवलंय, हळूहळू रोज मरायला नाही. आपण रोजच्या धावपळीत इतकं व्यस्त झालेलं असतो, इतकं गुंतलेलं असतो, त्याच विवंचना, तोच त्रास, हे सगळं आपल्या रुटीन लाईफचा एक भाग झालेला असतो. आपल्याला कळतच नाही की आपण जगत नाहीये, आपण लाईफ ओढतोय. जीवन आनंदाने जगायला हवं. आपलं मानसिक स्वास्थ्य जोपासणं हे शारीरिक स्वास्थ्य जोपासण्या इतकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं मनाचं काय, त्याला मी समजून घेईल, पण नाही. इमोशनल हिलिंग खूप महत्त्वाचं आहे. आपला आनंद कशात आहे, सगळ्यात आधी ते लिस्ट आउट करा. आपल्याला फिरायला आवडत असेल तर जा की एकटेच सोलो ट्रिप करा. वाचनाचा छंद असेल तर वाचन करा. लिहायची आवड असेल तर लिहा. गाणं म्हणता येत असेल, डान्स करता येत असेल, जेही करता येत असेल, ज्यातही आनंद मिळत असेल ते सगळं करा. स्वतःसाठी जगा. आपला आनंद इतरांवर कधीच सोपवू नका. आपली चावी दुसऱ्याच्या हातात देऊ नका. ज्यावेळी आपण आनंदी असतो त्यावेळी आपल्यात उत्तम निर्णय क्षमता येते, आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि आयुष्याचे योग्य निर्णय घेतल्याने गोष्टी हळूहळू सुधारायला लागतात. जे प्रश्न कधीच सुटणार नाही असं वाटत असतं ना, तेही प्रश्न सुटायला लागतात. का तर आपण आपल्या मनाला स्थिर केलं. आनंदी राहण्याचे मार्ग शोधा. ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी स्वतःसाठी नक्की करा. काय जमेल ना?